नमस्कार क्रिकेट प्रेमी मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? 40-42 डिग्री दुबईच्या गरमीतनं मी भारतात आलो आणि शांतपणे महाबळेश्वर पाचगणीची सफर करून आलो. भरपूर पाऊस, भरपूर हिरवळ बघून आलो. त्यामुळे माझे डोळे जणू काही हिरवे झालेले आहेत. परंतु क्रिकेट भारतातलं तुम्हाला स्वस्त बसून देत नाही, कारण आता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया अशी मालिका चालू होतीये. गंमत बघा, भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया 3 T20, त्याच्यानंतर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका 3 वनडे. मला माहिती आहे तुमच्या मनात ही शंका असेल की ही 3 वनडेची मालिका कुठून आली. ती गोष्ट जेव्हा जवळ येईल तेव्हा आपण त्याच्याविषयी बोलूया. आत्ता भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया मालिका चालू होतीये. मोहालीला पहिली मॅच आहे, त्याच्याविषयी थोडंसं बोलूया. पहिलं म्हणजे या मालिकेमध्ये किती गंमत येणार आहे हे मला अजून कळत नाही आहे. त्याचं कारण वर्ल्ड कप तोंडावरती आला आहे. अगदी छोट्या खाणी या टुर्नामेंटसाठी ऑस्ट्रेलियाची टीम इथं आलेली आहे आणि ज्याच्यामध्ये वॉर्नर नाही आहे, ज्याच्यामध्ये स्टार्क नाही आहे, ज्याच्यामध्ये स्टॉयनिस नाही आहे. गेल्या T20 वर्ल्ड कपचा वन ऑफ द हिरो मिशेल मार्श तो सुद्धा नाही. 4 मेन प्लेयर नाही आहेत जे ऑस्ट्रेलियाच्या 11मध्ये 100% खेळतात. त्यामुळे भारतीय संघावरचं दडपण वाढलेलं आहे. त्याचं कारण असं आहे की ऑस्ट्रेलियन टीम तुम्ही कितीही साधी कागदावर दिसली तरी त्यांना बरोबर माहिती आहे की महत्त्वाच्या सामन्यामध्ये आपला खेळ कसा उंचावायचा. त्यातनंही तुम्ही लक्षात घ्या, टीम डेव्हिड सारखा प्लेयर जो ऑस्ट्रेलियामध्ये तसा ओरिजिनली नव्हता, आता तो शिफ्ट झाला आणि आता त्याला फास्ट ट्रॅक केला आहे. जसा इंग्लंडनी जोफ्रा आर्चरला फास्ट ट्रॅक केलेलं होतं तसं याला फास्ट ट्रॅक केलं आहे आणि त्याचा आता डेब्यू होणार आहे मुंबई इंडियन्सकडनं खेळताना. थोडासा आपण टीम डेव्हिडला पाहिला आहे, रट्टे मारणारा खेळाडू आहे आणि त्याचबरोबर भारताचा संताजी धनाजी कर्दनकाळ स्टीव्ह स्मिथसुद्धा असणार आहे आणि तो 3 नंबरला बॅटिंग करेल अशी मला शक्यता वाटते. भारतीय संघावरती दडपण अशा करता आहे की भारतीय संघ मात्र फुल स्ट्रेंथनी खेळणार आहे. जो वर्ल्ड कपला जाणारे संघ त्याच्यातले बहुतांशी खेळाडू या 3 मॅचेसमध्ये खेळतील. स्वतःमध्ये किती पाणी आहे हे जोगतील आणि ते करत असताना फिटनेसचे इश्यू संपलेत का, या सगळ्या ज्या मनातले क्वेश्चन मार्क्स आहेत ते खोडरबरांनी पुसून वर्ल्ड कपकडे जायची तयारी भारतीय टीम करेल असं मला वाटतंय. आणि म्हणून या 3 सामन्यांच्या मालिकेला भारताच्या दृष्टीने महत्त्व आहे. अशा करता की भारतीय संघाला अजूनही आपला बॅलन्स परफेक्टली साधता आलाय का, तर बऱ्याचशा जणांच्या मनाची शंका आली आहे की ती बॅलन्सची गोष्ट अजूनही तेवढी साधता आलेली नाही आहे. निवड समितीने ज्या लोकांवरती गेले 6 महिने विश्वास ठेवला त्यांना बॅकिंग केलं ही गोष्ट तज्ज्ञ लोक म्हणतात चांगली आहे. कारण ऐन वेळेला जर का तुम्ही गडबड केली की अरे बापरे आता वर्ल्ड कप आला आता काय करूया, मोहम्मद शमीवरती अन्याय झाला आहे. पण बाकी कोणाचंही मला असं वाटत नाही की या खेळाडूला घ्यायलाच पाहिजे होतं. तुम्ही म्हणाला अरे दीपक चहर पाहिजे होता, परंतु त्याच्या अजूनही किंचित फिटनेसचा काही ना काहीतरी थोडीशी शंकेची पाल ही मनात चुकचुकताना दिसते. काल रोहित शर्माने एक महत्त्वाचं स्टेटमेंट केलं की तिसरा ओपनर म्हणून आम्ही विराट कोहलीकडे सुद्धा बघतोय. काही सामन्यात तो ओपन करायची शक्यता आहे. ह्याचा अर्थ मला वाटतं KL राहुलवरती निवड समिती आणि संघ व्यवस्थापन किती जरी विश्वास दाखवत असली तरी आता बॉल KL राहुलच्या कोर्टात आहे. आणि T20 प्रकार असा झाला आहे जे मी आत्ताच्या एशिया कपमध्ये पाहून आलो आहे की तुम्हाला सांभाळून खेळून चालत नाही. तुम्हाला आक्रमणाचा ॲक्सिलेटर दाबून ठेवायला लागतो. तुमच्या विकेट सुरुवातीला नाही गेल्या तरी दाबायला लागतो, तुमच्या विकेट गेल्या तरी दाबायला लागतो. कारण आता T20मध्ये तरुणापाय नाही. 140-45चा स्कोअर हा सुद्धा कित्येक वेळेला पुरेसा ठरतो आहे जे श्रीलंकेने करून दाखवलं. आणि त्याच्या उलट 180चा स्कोअर असं जेवतात की जणू काही कोवळी काकडी खात आहेत. या सगळ्याचा परिणाम आपल्याला या 3 सामन्यांच्या मालिकेत बघायला मिळणार आहे. नागपूरला एक सामना आहे आणि याच्याकरता विकेट जी असणार ती टकाटक ठेवली जातील आणि त्याच्यावरती धावांचा पाऊस कसा पडेल, पाऊस तर महाराष्ट्रात पडतोच आहे पण धावांचा पाऊस कसा पडेल याच्याकडे लक्ष दिलं जाईल. संघ व्यवस्थापन एक गोष्ट सतत बोलते की आम्हाला ही संधी आहे, दिस इज अ ग्रेट अपॉर्च्युनिटी फॉर अस टू लर्न. परंतु लर्निंग कर्व, ट्राईंग सम कॉम्बिनेशन्स, बास इनफ. खूप या गोष्टी ऐकल्या, हे ज्ञान आता खूप ऐकलेलं आहे. आता एक्झिक्युशनची वेळ आलेली आहे आणि ह्या एक्झिक्युशनला वर्ल्ड कप म्हणून ही रंगीत तालीम समजतो मी, ही प्रिलिम परीक्षा समजतोय मी वर्ल्ड कपची. त्या दृष्टीने भारतीय संघाला संघ व्यवस्थापनाला आता कारणं देऊन चालणार नाहीत. जे काही योजना आहेत, जे काय आडाखे आहेत, जी काही कॉम्बिनेशन आहेत ती आता परफेक्टली बसवून तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागतील.
दिनेश कार्तिकला जर का तुम्ही फिनिशर म्हणून बघताय तर त्याला पूर्ण संधी द्यायला लागेल. आणि त्याचबरोबर बुमराह असू देत, हर्षल पटेल असू देत, अक्षर पटेल असू देत, यांचीसुद्धा चाचपणी जी आहे ती या 3 सामन्यांमध्ये पूर्ण व्हायला पाहिजे. जरी हे 4 वरती सांगितलेले खेळाडू ऑस्ट्रेलियन टीममध्ये नसले तरी ऑस्ट्रेलियन टीमला मी कधीच कमजोर मानणार नाही. कारण खरोखर हे लोक असे असतात की अरे तो नाही आहे, मला संधी मिळते, मी काय करून दाखवू, या खुन्नसनी ते खेळतात. त्यामुळे हा संघसुद्धा भारतीय संघाला टक्कर देईल. फक्त परत कागदावरती भारतीय संघ उजवा दिसणार आहे. फक्त तो उजवा दिसत असताना त्यांचा परफॉर्मन्स तसा उजवा व्हायला पाहिजे, योजनांचा पाठपुरावा करता यायला पाहिजे. या सगळ्या दृष्टीने या 3 सामन्यांकडे आपण नजर ठेवूयात. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट, सिलेक्शन झालेलं आहे, आता संपूर्णपणे झालेलं आहे. त्यामुळे अरे ह्याला घ्यायला पाहिलं होतं, अरे त्याला घ्यायला पाहिजे होतं, ह्याच्यापेक्षा जे आहेत ते कसे खेळतायत ह्याच्याकडे आपण लक्ष देऊयात. हे झालं माझं मत. तुमचं मत काय हे मला जरूर कळवा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय बाय.